नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। मावळ लोकसभेत श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध, बारणे जगताप वाद पार्थ पवारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये 2 गटात हाणामारी, भाजप नगरसेवक गंभीर जखमी, शहरात तणावपूर्ण शांतता। होळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली, पूजेचे साहित्य, रंग, पिचकाऱ्या खरेदीसाठी खोपोली बाजारपेठेत गर्दी। सुनील तटकरे पूर्ण ताकदीने लोकसभेच्या रिंगणात, रायगडमध्ये विजयाची परंपरा कायम राखण्याचे अनंत गीते यांच्या समोर आव्हान। गोंदियात पोलिसांचा रोड मार्च, 150 पोलीस अधिकारी आणि शेकडो कर्मचारी एकाच वेळी रस्त्यावर। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्याकडून खालापूर तालुका पत्रकार संघाचे कौतुक। एसटी महामंडळाच्या नव्या गणवेशाला महिला वाहकांचा विरोध, जुना गणवेश कायम ठेवण्याची मागणी। एक दिवसीय ट्रेक संकल्पना, कर्तव्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांची ऐतिहासिक मधुमकरंद गडाला भेट। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मावळ लोकसभेसाठीच्या युतीच्या आढावा बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला। आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे। ही परिस्थिती अशीच राहिली तर लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यातील वादाचा थेट फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मिळण्याची शक्यता आहे। मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना भाजपची संयुक्त बैठक आयोजित केली होती। बैठकीच्या आधी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भाजप शहर कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली। तिथे लक्ष्मण जगताप उपस्थित होते, मात्र तिथून बैठकीला येण्याऐवजी त्यांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवून बैठकीला पाठ फिरवली आहे। पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, श्रीरंग बारणे यांच्यासह पिंपरी चिंचवड आणि मावळ या 3 विधानसभेतील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। मात्र लक्ष्मण जगताप यांनी बैठकीला पाठ फिरवल्याने श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं स्पष्ट झालं आहे। गेल्या 10 वर्षांपासून बारणे जगताप यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे। हा वाद मिटवण्यासाठीच भाजप शिवसेनेकडून संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र लक्ष्मण जगतापांनी श्रीरंग बारणेंसोबतचं वैर उघडपणे दाखवून दिलं। श्रीरंग बारणे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली तर याचा फटका बसण्याची शक्यता आहे। याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना होण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडी होत असताना एका कार्यकर्त्याने अचानक काही पत्रके वाटण्याचा प्रयत्न केला। या पत्रकातील मजकुरावरून बारणे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं उघड झालं आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पिंपरी चिंचवड। नंदुरबार शहरातील महाराष्ट्र विजय व्यायाम शाळेजवळ 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेक जण जखमी झालेत। यावेळी लाठाकाट्यांसह हत्यारांचा वापर करण्यात आला। या हाणामारीमध्ये भाजपचे नगरसेवक आनंद माळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री नंदुरबार शहरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे। शहरात सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात या 2 गटांमध्ये धुमश्चक्री सुरू होती, त्यातूनच ही मोठी हाणामारीची घटना घडल्याचं बोललं जात आहे। पोलिसांनी या हाणामारीच्या घटनेनंतर संशयितांची धरपकड सुरू केली आहे। शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जिल्हा पोलीस प्रशासनाने शांततेचं आवाहन केलंय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। होळीचा सण हा 1 दिवसावर आला असल्याने पूजेचे साहित्य, रंग, प्रसादाच्या साहित्याने खोपोली बाजारपेठ सजली आहे। होळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत असून होळीनंतर येणाऱ्या धुळवडीसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी आल्या असून बच्चे कंपनीचा मोठा प्रतिसाद पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी मिळत असल्याचे दिसते। कोकणात होळीला मोठे महत्त्व आहे। होळीचा सण एका दिवसावर आल्याने बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसते। सगळे आता ग्राहक आता चालू झालेली आहे। तर आपला बारीक पिचकाऱ्या 5 पासून चालू आहे, आपला 5 पासून चालू आहे, 50 पर्यंत आहे। लहान मुलाच्या भीमाची आहे, ते एग्रीमेंट सगळे ते पिचकाऱ्या आहे। कलर पण आहे, 5 पासून चालू आहे, 50 पर्यंत डबिया आहे, सगळे वेगळे वेगळे आहे। घेतात पण ग्राहक चालू आतापासून झालं आजपासून चालू झालेली आहे। खोपोली बाजारपेठी होळीच्या साहित्याने सजली असून पूजेचे आणि प्रसादाचे साहित्य, रंग, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते। आणि ह्या गाठ्या ह्या 2 मुख्य वस्तू लागणाऱ्या वस्तू आहेत आणि ह्याचा प्रसादात सुद्धा उपयोग होतो आणि ह्याला होळी करता ह्याला अर्पण करण्यात येतं। पूर्वी लहान मुलांच्या गळ्यात बांधून
याचा सदुपयोग व्हायचा. खाण्यामध्ये हल्ली जास्त कोणी गोड खात नाही, म्हणून याचा जरा विशेषतः जरा प्रमाण कमी झालेलं आहे कापण्याचं. तरी पण पूर्वीपेक्षा सध्या योग्य चांगला निर्णय आहे आणि लोक घेतातसुद्धा आहे. फक्त एवढंच आहे का पूर्वी लोक जे 10 घ्यायचे तर सध्या आता 4 ते 5 घेतात, बस एवढंच. बरेच यावर्षी गेल्या वर्षापासून यावर्षी बरेच नवीन व्हरायटी आलेले आहे. ते लहान मुलांना खूप आवडतो. अजून तुम्ही जसं हे बघायला गेले की हे बघा, हे सर्व राख्या आहेत, हे बघा बंदूक आहेत, हे असं पिचकारी आहे, दुसरा डोरेमॉन वगैरे चे बरेच प्रकार यावर्षी नवीन आलेत. हे बघा, हे असले पिचकारी आहेत, असं बंदूक गन टाईप आहे, हे असले पिचकारी आहेत. असं बरेच लोकांना आता जे लहान मुलं येतात त्यांना बरेच ह्याच्यात पसंत करण्यासारखे बरेच काय आहे त्यात व्हरायटी. होळीच्या पूजनासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी, प्रसाद आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली असून बच्ची कंपनी ही रंग आणि पिचकाऱ्या घेण्यासाठी गर्दी करताना दिसतायत. होळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला. आता आपण आहोत बाजारात. या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या, उधळायचे रंग आणि या पूजेच्या साहित्यासह खायच्या गाठी इथे उपलब्ध आहेत आणि नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात इथे खरेदीसाठी गर्दी होती आहे. आणि ही सर्व तयारी पाहून आपण आपल्या नक्की लक्षात येईल की उद्याचा होळीचा सण किती मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष सदावर्तेसह साक्षी शिंदे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अनंत गीते आणि सुनील तटकरे या 2 तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. गेल्या वेळी गीतेंना निसटता विजय मिळाला होता. लोकसभा निवडणुकीत कधीही पराभव न पाहिलेल्या गीतेंसमोर मतदारसंघ कायम राखण्याचे यंदा आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत गीते यांना 3,96,178 तर तटकरे यांना 3,94,068 मते मिळाली होती. सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला 10,000 मते मिळाली होती. हीच मते गीते यांच्या पथ्यावर पडली होती. राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आल्याने यंदा तटकरे यांच्यासाठी लढत सोपी जाईल असे कागदावरचे चित्र असले तरी प्रत्यक्ष समीकरणे कशी तयार होतात यावर सारे अवलंबून असेल. तटकरे यांना वाटते तेवढे सोपे नाही हे मात्र निश्चित. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर असे 6 विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. आजवर कुठल्याही लाटेचा मतदारसंघावर प्रभाव दिसून आलेला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही याचाच प्रत्यय आला आहे. देशभरात मोदी लाट असताना रायगडमधून अनंत गीते यांना विजयी होण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून शेकापा आणि काँग्रेसचे खासदार आलटून पालटून निवडून येत असत. पण अलीकडच्या काळात या मतदारसंघात दोन्ही पक्षांची वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. शेकापने राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. या आघाडीमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. कारण उत्तर रायगडात शेकाप हा काँग्रेसचा पारंपरिक विरोधक आहे. राष्ट्रवादीशी आघाडी करताना शेकापशी जुळवून घेणे काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तटकरेंनी शब्द पाळला नाही म्हणून काँग्रेसमध्ये खतखत आहे. अशा परिस्थितीत तटकरेंना काँग्रेसची साथ कितपत मिळेल याबाबत साशंकता आहे. गेल्या 5 वर्षात जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली आहे. महेंद्र दळवी, श्याम भोकरे, राजीव साबळे, विजय कवळे, राजा केणी, सुरेश टोकरे यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते पक्षाला सोडून गेले आहेत. तटकरे यांचे बंधू आणि आमदार पुतणे त्यांच्यापासून दूर आहेत. भास्कर जाधव आणि तटकरे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे, झालेले नुकसान भरून काढणे अशा 2 पातळ्यांवर त्यांना काम करावे लागणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. अलीकडच्या काळात अलिबाग मतदारसंघातही शिवसेनेने बांधणी सुरू केली आहे. पेण मतदारसंघात तुलनेत शिवसेना कमकुवत असली तरी रविशेठ पाटील यांचा भाजप प्रवेश गीतेंसाठी दिलासादायक आहे. रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यातील वाद आता मिटला आहे. या सर्व गोष्टी गीतेंसाठी पथ्यावर पडणाऱ्या आहेत. मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. हा समाज सातत्याने गीते यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192
266912 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद वाक्य म्हणणारा पोलीस विभाग आज चक्क रस्त्यावर उतरला होता. तोही असामाजिक तत्वांवर वचक बसवण्यासाठी. आगामी लोकसभा निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिसांनी शहरात संध्याकाळच्या सुमारास रोड मार्च केला. गोंदिया शहर, रामनगर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस शिवाय ITBPच्या निमलष्करी दलाच्या तुकडीने शहरातून मार्च काढत भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, निर्भीडपणे मतदानाला जा असा संदेश जनतेला दिला. तब्बल 150 पोलीस अधिकारी शिवाय शेकडो पोलीस जवान एकाच वेळी रस्त्यावर उतरल्यामुळे गोंदिया शहरातील नागरिकांकरिता हा कुतूहलाचा विषय ठरला. गोंदिया शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियममधून या लॉग मार्चची सुरुवात झाली असून शहरातील मुख्य बाजारपेठ, रामनगर पोलीस स्टेशन, मामा चौक, गांधी चौक मार्गे मार्चची इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सांगता करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूककरिता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. ऑलरेडी नाकाबंदी, ऑपरेशन ऑल आउट, आपले इलिसिट ॲक्टिव्हिटीजवर धाड हे सगळे सुरू आहेत. त्याशिवाय आज आम्ही फ्लॅग मार्च घेणार आहोत. याच्यात CRPFची कंपनी आहेत, होमगार्ड्स आहेत, जिल्हा पोलीसचे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत आणि आगामी येणारे निवडणूककरिता आम्ही सज्ज आहोत आणि सक्षम आहोत हे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्याकरिता हे फ्लॅग मार्च घेण्यात येत आहेत. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. खालापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने 2 दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये पत्रकारांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी पत्रकार संघाच्या कार्याची स्तुती करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खालापूर तालुका पत्रकार संघाच्या लोगोचे अनावरण अण्णा हजारे यांनी केले. अण्णांनी खालापूर तालुका पत्रकार संघाने वर्षभरात केलेल्या विविध कामांची स्तुती करून मार्गदर्शन केले. आणि ही माणसं सगळी पळतात आनंदात आणि बरीच माणसं एअर कंडिशनमध्ये राहतात पण रात्री झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या आनंद इथे आहे. या संतांनी आम्हाला सांगितलं, तुम्हाला आनंद हवा का, तुम्हाला सुख हवं का, आधी दुसऱ्यांना सुखी करा. हे प्रश्न तुम्ही जेवढे सोडवाल तेवढा तुमचा आनंद वाढेल. समाजातले जे प्रश्न आहेत एक एक प्रश्न तुम्ही सोडत गेला आणि ते प्रश्न सोडत गेले त्याचा आनंद आपल्याला मिळतो. खालापूर तालुका पत्रकार संघाने आदर्श हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी खालापूर तालुका पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. इसलिए ये सारा जो चलता है अभी वो सबसे आदर्श ग्राम की शुरुआत वो उधर 5 मिनट का टॉक था. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जी, नितिन गडकरी साहब, और 5 ही वक्ता थे, 1 घंटा का सेशन था दिल्ली में. मैंने इस गांव का कहा, आदर्श ग्राम का. उसके बाद नितिन गडकरी साहब ने कहा चलो हम खाने के लिए साथ जाएंगे. उनके घर गए, हम खाना खाते वक्त वो डिजाइन बन गए 14 अगस्त को शाम को. और दूसरे में प्रधानमंत्री जी ने अनाउंस किया एक हर सांसद एक आदर्श गाँव देगा. तो इस तरह से एक मैं तो किसी पार्टी पॉलिटिक्स इसमें नहीं हूँ, खाली एक है कि चलो जो अनुभव आया तो सबको बाहर देना चाहिए. सही, इसलिए आप सब आ गए, आपको शुभेच्छा. पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. दौऱ्यानंतर सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. एसटी महामंडळातील महिला वाहकांसाठी नवीन गणवेशाचे वाटप करण्यात येत आहे. या गणवेशाला महिला वाहकांचा विरोध असून जुने गणवेश कायम ठेवा अशी मागणी एसटी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात महामंडळाला तक्रारही पाठवण्यात आल्या आहेत.
एसटी प्रशासनाकडून वाटप होत असलेला नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना उपहास आणि चेष्टेला सामोरे जावे लागत असून गणवेश योग्य मापाचे नसल्यामुळे महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत असल्याचे महिला वाहकांचे म्हणणे आहे। महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकीचा गणवेश होता। या गणवेशामुळे आदर आणि सन्मान मिळत होता। महिला वाहकांना सुरक्षित वाटत होते। नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विभागातील महिला वाहकांनी नवीन गणवेशाऐवजी पूर्वीचा खाकीचा गणवेश द्यावा अशी विनंती उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राज्य परिवहन महामंडळ यांना केली आहे। आम्हाला आता जो नवीन गणवेश दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे। आम्ही महिला दिनाच्या दिवशी सर्व महिलांनी सर्वांनी सह्या करून महामंडळाकडे निवेदन दिलेले आहे की आम्हाला आमचा पूर्वीचाच खाकी गणवेश पाहिजे आहे। तो आम्हाला कम्फर्टेबल वाटते आणि खाकी म्हटलं की आम्हाला एक वेगळीच छान वाटते त्यामध्ये, म्हणून आम्हाला आमचा पूर्वीचाच खाकी गणवेश देण्याची कृपा करावी ही रापा महामंडळाला विनंती आहे। निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला। कर्तव्य प्रतिष्ठान पोलादपूर शिलेदारांच्या वतीने गड किल्ल्याची ओढ आवड पूर्णत्वास नेत असताना कामाच्या पसाऱ्यातून कमी पडणारा वेळ याची सांगड घालत एक दिवसीय ट्रेक ही संकल्पना राबवली जाते। यामुळे गडकोट भटकंती पण होते आणि वेळेची बचत देखील होते। कर्तव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मधुमकरंद गड भटकंती ट्रेकमध्ये शिलेदार सहभागी झाले होते। मकरंदगड येथे मल्लिकार्जुन हे शंकराचे स्थान असून पूर्वी काळी या ठिकाणी श्री शंकराचे भव्य शिवलिंग तसेच भव्य नदी असलेले मोठे मंदिर असावे असे अवशेष शिलेदारांना पाहावयास मिळाले। मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूला 150 फूट खाली दगडामध्ये कोरलेले भले मोठे तलाव असून त्यामध्ये प्रचंड जलसाठा आहे। निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी मकरंदगड एक अभ्यासपूर्ण मेजवानीच ठरते। मधुमकरंद गडाला जाण्यासाठी हातलोटवरून 2.5-3 तासाच्या ट्रेकिंग रूटने पायपीट करावी लागते, तर घोणसपूरवरून पाऊण तासात पोहोचता येते। देवेंद्र दरेकर, संवाद मराठी लाईव्ह, पोलादपूर। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।